सर्वोत्कृष्ट भारतीय आणि जागतिक दर्जाचा सर्वात मोठा विद्यार्थी हे दोन्ही खिताब कोणाला मिळेल तुम्हाला माहिती आहे? विद्यार्थी में तो बता नहीं सकता, बट पुराने में मैं बोल सकता हूँ कि डॉक्टर अंबेडकर ऐसे मतलब काफी पढ़े लिखे थे। गांधी जी जो कि ब्रिटेन से पढ़ के आए थे। ह्या जगात तुम्ही जर म्हणायला गेलं तर एकच तुम्हाला वाक्य भेटणार आणि एकच शब्द तुम्हाला भेटणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। राम राम भावकी, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे भावकी। मित्रांनो, आजची व्हिडिओ एका अशा महामानवावरती आधारित आहे ज्याने जगाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोठा संदेश दिला। बरोबर, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते। जयंती निमित्त लोकांना त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तयार आहात? चला तर मग पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की सर्वोत्कृष्ट भारतीय आणि जागतिक दर्जाचा सर्वात मोठा विद्यार्थी हे दोन्ही खिताब कोणाला मिळेल तुम्हाला माहिती आहे? विद्यार्थी में तो बता नहीं सकता, बट पुराने में मैं बोल सकता हूँ कि डॉक्टर अंबेडकर ऐसे मतलब काफी पढ़े लिखे थे। गांधी जी जो कि ब्रिटेन से पढ़ के आए थे, तो पुराने में यही सब जो कि अच्छे काफी पढ़े लिखे हैं। ह्या जगात तुम्ही जर म्हणायला गेलं तर एकच तुम्हाला वाक्य भेटणार आणि एकच शब्द तुम्हाला भेटणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बरं, मॅटर्निटी लिव्ह कोणी सुरू केल्या? आधी लोक 12 तास काम करायची, नंतर लोक 8 तास काम करायला लागली। हे प्रयोजन कोणी केलं, सुरू केलं तुम्हाला माहिती आहे? नहीं, ये तो नहीं मालूम है मुझे। घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हे ऑब्विसली बाबासाहेबांनीच केलेलं आहे, कारण की तुम्ही घटना जर तुम्ही वाचलीत आणि ह्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे या सगळ्या गोष्टी, पण हे वाचन पाहिजे तुम्हाला आणि त्या वाचनामध्ये तुम्हाला हे नमूद दिसणार की जेवढ्या स्त्रियांच्या हक्कासाठी जे लढलेले आहेत, ती स्त्री कुठलीही असू द्या, कुठल्याही जाती धर्माची असू द्या, त्या हक्कासाठी बाबासाहेबांनीच हा पुढाकार घेतला। तिरंग्यात अशोक चक्र टाकायचं काम कोणी केलं तुम्हाला माहिती आहे? हेही बाबासाहेबांना दिलं जातं, पण बाबासाहेबांनी त्याचा अभ्यास हा आपले सम्राट अशोक यांच्यातून घेतलेला आहे। कारण की तुम्ही 7/12चा उतारा जर तुम्ही ओळखला तर आपले हे जे मौर्यकालीन अशोक सम्राट आहे तर त्यांचाच आहे। आणि हे जे तुम्हाला 4 सिंह दिसतात तेही तुम्हाला अशोक चक्रामध्ये सत्यमेव जयतेमध्ये तुम्हाला हे 4 सिंह दिसले असतील। ह्या गोष्टीमध्ये पूर्णतः ही बाबासाहेबांना श्रेय देऊ। नहीं, ये भी मालूम नहीं। सती, हुंडा, पडदा ह्या काही समाजकंटक गोष्टी होत्या, त्या बंद करण्याचं मेन काम कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आई होप राजाराम मोहन राय। राजाराम मोहन रॉय का बहुत बड़ा हाथ है ये चीज में। बट ये जो 4 सवाल मैंने अभी आपको पूछे, ये चारों सवालों का जवाब एक ही है, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है। तत्पूर्वी तुम्हाला हे पण सांगतो की बाबासाहेबांनी प्रत्येक कुठलेही पुस्तकं वाचले। मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना कुठल्याही गोष्टीचा अधिकार नाही आणि हे अधिकार मोडण्यासाठी बाबासाहेबांनी रायगडच्या पायथ्याशी ही मनुस्मृती जाळली। मनुस्मृती जाळताना त्यांचे अधिकारी होते, तेही ब्राह्मण होते। मी असं म्हणत नाही, इतर जातीचेही धर्माचेही माणसं होती त्यांच्या आधिपत्याखाली, आणि त्या गोष्टीचा त्यांनी अन्याय हा सहन करावा लागला की स्त्रियांच्या बाबतीत, म्हणून त्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला। आणि ह्या कुठलेही संघर्ष करताना त्यांना कुठलेही महाडचा चौदार धरा तुम्ही किंवा काळाराम मंदिराचा धरा, त्यांना अनेक 5-5 वर्ष लागलेली हे सत्याग्रह करायला। आणि मनुस्मृतीचं तुम्ही म्हणायला गेलत असाल तर हे स्त्रियांवरती किती अत्याचार होत होता, कारण की स्त्री फक्त चूल आणि मूल ह्या रेषेखालीच ती फक्त होती, त्याच्या व्यतिरिक्त ती काहीच तिचं वर्चस्व नव्हतं। आणि हे वर्चस्व मोडण्यासाठी बाबासाहेबांनी हा पुढाकार केला। हे जे 4 प्रश्न मी विचारले तुम्ही बरोबर उत्तर दिल्या। 4 प्रश्नांचं उत्तर एकच आहे, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। ह्या 4 ज्या गोष्टी घडल्या ह्या त्यांनी फक्त एका समाजापुरती नाही केल्या, सर्व भारतीयांसाठी केल्या, सर्व नागरिकांसाठी केलं। पण आज आपण कुठेतरी बघतो तर अशी परिस्थिती आहे की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे आयकॉन म्हणून राहिलेले। तर तुम्हाला याच्यावरती काय वाटतं, तुमचं मत काय? माझं मत ह्याच्या अगोदर तुम्हाला हेही सांगतो की बाबासाहेबांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 साली झाला, पण तत्पूर्वी प्रथम समाज सुधारक आपले महात्मा ज्योतिराव फुलेंनी, कारण की महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली आपल्या पत्नीला शिक्षणाचा अधिकार दिला आणि नंतर जे दलित वर्ग आहे त्यांना हा पुढाकार त्यांनी घेऊन, पण महात्मा फुलेंचाही असा कुठला कटाक्ष नव्हता की फक्त दलितांनी शिकावं, अनेक जाती अनेक प्रजाती लोकांनी शिकावे। हा महात्मा फुल्यांपासून हा वारसा आलेला आहे, हा बाबासाहेबांनी तो घेतलेला आहे। तुम्हाला बरोबर अनेक तुम्हाला हे गुरु दिसतील। प्रथम बुद्ध नंतर संत कबीर नंतर तुकाराम नंतर छत्रपती शिवाजी महाराज नंतर महात्मा ज्योतिराव फुले नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या लोकांना गुरु मानलेले आहे। यांची हे कार्य हे तुम्हाला एकाच धर्माचे नाही, अनेक धर्म अनेक जाती तुम्हाला विभिन्न जातीमध्ये पण दिसण्यात येईल। तर बाबासाहेबांचं महत्व काय आहे आपल्या देशासाठी तुम्हाला काय वाटतं? लोकशाही, एक व्यक्तीला त्याचा मतदानाचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, त्याचं मत तो समाजापुढे मांडू शकतो निर्भीडपणे, ते संविधानाने तसे माणसाला हे केलेलं आहे।
बाबा साहब अम्बेडकर का जो कि मुझे लगता है कि उन्होंने उनके द्वारा दिया गया जो संविधान है वो विशेष रूप से बहुत ही बड़ा योगदान है और आज तक उसके नियम और कानून का पालन हो रहा है। सर्वात मोठी देण म्हणायला गेलं तर आजचं जे संविधान आहे ते मी तुम्हाला प्रथमच म्हटलेलं आहे की तुम्ही जर संविधान तुम्ही वाचलात तर तुम्ही वाचाल, म्हणजे म्हणतात ना वाचाल तर वाचाल। तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कुठलाही प्रॉब्लेम झाला, कुठल्याही गोष्टीची समस्या झाली तर त्या समस्याचं मूळ हितकारण हे तुम्हाला त्यामध्ये दिसलं। लोक बाबासाहेबांना जातीच्या बंधनात अडकवतात, धर्माच्या बंधनात अडकवतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना जाती धर्माच्या की फक्त हे मराठा समाजापुरते किंवा बाबासाहेब दलित समाजापुरते, हे फार चुकीचं चाललंय जे आजकाल। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ह्याच्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला काय माहिती, हे सगळं राजकारण आहे, पण आता लोक सगळे शिकलेले आहेत, सगळ्या लोकांना सगळं माहिती आहे। ते फक्त मतदानासाठी पोळी भासतात वगैरे। कारण जेव्हा बाबासाहेबांनी घटना लिहिली तेव्हा ख्रिश्चन मिशनरी आणि शिवाजी महाराजांचं चारित्र्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ती घटना लिहिलेली आहे। त्याच्यामुळे काय ते लोकांना माहिती आहे सगळं, कोण कसं काय करतंय। लोक खूप हुशार झालेले आहेत आता। तर मी एक ख्रिश्चन समाजाचा आहे, आमच्यामध्ये जातीवाद म्हणजे पाप आहे। परमेश्वराने फक्त माणूस आणि स्त्री उत्पन्न केलेली आहे। शेवटचा प्रश्न आहे माझा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते, आता वर्षानुवर्ष लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान म्हणून त्यांना पुजतायत। आमच्या चॅनल थ्रू तुम्हाला तुमची मतं बाबासाहेबांबद्दल काय सांगावीशी वाटतात तर तुम्ही सांगू। असं नाही की बाबासाहेबांची जयंती आली तेव्हाच तुम्ही ही कार्यरत करा, त्यांना अभिवादन व्हा, त्यांना कोटी, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून आहे की तुम्ही बाबासाहेब तुम्हाला दर दिवशी 24 तास तुमच्या जर मनात, तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये जर असतील तर तुमची जयंती हे कुठल्याही दिवशी तुम्ही जयंती म्हणू शकता। फक्त असं नाही की 14 एप्रिलच आलेली आहे आणि बाबासाहेबांची जयंती ही प्रख्यात केली पाहिजे, तर त्यामध्ये असं डीजे लावून धिंगाणा हा तो आक्रोश करा, नाही म्हणत नाही। काही गोष्टीची एक मर्यादा असते, पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला खरंच बाबासाहेबांची प्रेरणा जर तुम्हाला इतरांना द्यायची असेल, बाबासाहेब हे सगळ्यांना माहिती आहे पण तितपत माहिती नाही, जितकं माहिती असलं पाहिजे जितपत माहिती नाहीये ना ते आचरणात आणा। आने वाले बाबा साहब अम्बेडकर की जयंती पे जो कि विशेष रूप से मनाना जाना चाहिए और उनके द्वारा दिए गए योगदान और समर्पण को याद करके और उनको नमन करना चाहिए। बाबासाहेबांबद्दल एवढं सांगायचं की त्यांच्या विचारांना आपण सगळ्या लोकांनी फॉलो करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्या सगळ्या गोष्टी आचरण काटेकोरपणे आणायला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण सांगायला पाहिजे की त्याचं महत्त्व काय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही जाती किंवा धर्मापुरती मर्यादित नसून त्यांनी सर्वांसाठी खूप कामं केली, जी आजही आपण सर्रासपणे विसरतो। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू हाच की बाबासाहेबांचं कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचावं। व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन विषय आम्ही भावकीतर्फे नेहमी तुमच्या समोर आणत राहू। सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत राम राम।